जो असेल सदा त्याचा नशीब दावेल. वादा वादा वादा. जो या लाला लल्ला त्याला कायमचा जमिनीत गाडला. घंटा कोणी वाजवली? पप्पू शेठ मी आहे. मी कोण? हो मी. अरे कोण तो? हो मी चंदन. पण गाडवा घंटा कशाला वाजवलीस? हो चोरी करायला चाललो म्हणून काय झालं, शुभ काम करायच्या आधी देवीचा आशीर्वाद घेतलेला बरा. अरे मेरा सोसाड्या काय चोरी करण्यामध्ये काय शुभ कार्य आहे? युद्धाला चाललं असं काय ना चोरी करायला चोरी करूया. ही फक्त चोरी नसून या पप्पू शेठच्या जीवनाची नंदिनी आहे. नंदिनी. नंदिनी. हो पप्पू शेठ. पण नंदिनी ही पाटलाची बायको ना. हो गाढवा. ही नंदिनी नाही रे. मग? अरे नंदिनी म्हणजे आपलं हे काय म्हणतात ते काय? पप्पू शेठ आठवलं की सांगा. हो रात्र आपलीच आहे. ज्याच्यासाठी आलोय त्याचा विचार करा. अरे 3 बैलगाड्या, 35 एकर जमिनीचा मालक आहे पप्पू शेठ. त्याला काय बी कमी नाही. सुद्धा मंदिरात चोरी करायला आले ना. कारण हे तसंच आहे. काय तांबडा पाट या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला तांबडा पाट एकदा का लाला महाराजांच्या हातात दिलं काय तांबडा पाट की या पप्पू शेठचं भाग्य अगदी चकचकीत होईल. हो पप्पू शेठ एकदम पितांबरीने आपण घासतो तसं चकचकीत होईल. अगदी तसाच. पण त्यातली थोडी ना मला पण द्या. काय रे? हो काय या काळ्या ना गारगोडीने घासून घासून गोरा करतो. काय रे? रात्रीच्या अंधारात काय दिसतोय? अरे तुझ्या गारगोट्या मी नंतर फोडतो. पप्पू शेठ पण हे ताम्रपट दिसतं कसं? अरे तांबडापट म्हणजे अरे ते लाला महाराज बोललेत ना. काय? म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार. समजलं तुला? अरे लाला महाराज बोलले धुवायचं तर धुवायचं. कळलं. लोमचं काय विचारायचं नाही. विचार. हो पप्पू शेठ पैसे काय तर चाललंय. हो कुत्रा भुकतोय. काय? हो काय? हो बघूया कुत्रा कोण नाही भुकतोय. इकडे? कोण आहे तिकडे? कोण आहे? अरे पप्पू शेठ एवढं महत्वाची माहिती सांगत असताना तुझा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष कशाला? अरे पण तो भुकतोय. पप्पू शेठ तुम्ही भोका. हो मध्ये सांगा. हो काय सांगा? तांबडपट. अरे शोधा शोधा. चंदन हे नंदन मी काय बोलतो, कुत्र्याला रात्रीचं दिसतं ना रे. अरे मग दिसतं. मग तो एवढ्या रात्री भुकतोय म्हणजे नक्की त्याला काहीतरी दिसलं असणार. माहितीये त्यांना वाघ दिसत असेल. वाघ वाघ. शिवानं सुद्धा वाघाने खाल्लं होतं. शिवानाची बॉडी वाघ सापडली ना. हो पप्पू शेठ हो आपण सापडलो. पप्पू शेठ आपली चोरी सापडली. पप्पू शेठ आपली चोरी घेऊन जा. अरे सूर्या यू किक मी. मला का लात मारतो? सॉरी ए कुत्र्या तुझ्या बाई माझ्या कुत्र्याला मारलं. माझ्या मित्राला मारलं. यू ब्लडी डॉग. हा ब्लडी डॉग.
अरे सूर्या, हा, हा. अरे वॉकिंग करून करून पाय दुखायला लागले रे हा माझे. रे. आता माझ्या चालायची क्षमता नाही राहिली. त्या नितीन. एसटीला सुद्धा मध्येच बंद पडायचं होतं काय? हा? नितीन हा. मला वाटतंय आपण माझ्या गावात पोचलो. आता चपलेने मारे ना तुला. काय झालं? अरे गेले 1.5 तास झालं तुम्हाला हेच सांगतोयस. काय? त्या डोंगराच्या पलीकडे माझं गाव आहे. ते झाड दिसतंय ना, तिथून माझं गाव दिसतं. असं करत करत तुम्हाला 1.5 तास झाला चालवतोयस रे. होय काय? आता माझ्यात चालायची क्षमता नाही राहिली रे. माझ्यात पण चालायची क्षमता नाही राहिली रे. मला पण दम खाऊन दे जरा. हो ना? हा. आता तर म्हणशील काय? या मंदिराच्या बाजूला तुझं गाव आहे म्हणून. नितीन, या मंदिराच्या बाजूलाच माझं गाव आहे. आता खरोखर चपलेने मारी ना अरे तुझी शपथ घेऊन सांगतो. माझी तुम्हाला मार. बरं माझी शपथ बस. हा तू मर. हा? आय एम जोकिंग, आय फनी गाय. हा फनी काय पेढे मेढे. अरे जागर करायला आलोय ना. अरे तुला मी मुंबईला असताना काय बोललो? काय? काय बोललो? माझ्या घरी चंडिका देवीचं मंदिर आहे. काय लिहिलंय? देवी चंडिकाचं मंदिर. त्याच्याच बाजूला माझं गाव आहे. Yes. इथेच जागर होणार आहे. हाड. हाड हाड कुत्रे हाड. कुत्रा कोणाला बोलला तू? तुला नो 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 नो, यू आर नॉट डॉग. हा डॉग म्हण मला, कुत्रा नको. हा, काय डॉग म्हणजेच कुत्रा. येस. हा फॉरेनसून पोपट कुठून आणला? मला कुत्रा बोलतो तू मला. अरे नाही मी असंच बोललो कुत्रा. हवं तर तू मला कुत्रा म्हण बस. ए कुत्र्या, डायरेक्ट पण तू एवढा का रडतोय? काय काय झालं? हा ते सांग ना. ती पण मला कुत्रा म्हणते. ती ती मीन्स शी. हा? आताच जाऊन आलो शिला. विषय वाढू नको तू. मग तेच हा म्हणते. ती पण मला कुत्रा म्हणते. कोण? माझी बायको हा? कोमल. वा सुंदर नाव आहे. काय हा दिसायला काय आहे? खोड आहे खोड. कळलं का? हो वय म्हणाल ना 40 40 नाही, मग? वजन म्हणाल 40 नाही. मग? ओ आकडे कमी पडतील, 100च्या वर आहे. काय बोलतो? हा, मी बाजारात तिच्या बरोबर जातो ना, हा, हा. तेव्हा लोक काय म्हणतात माहितीये? काय काय? ती बघ 80 बरोबर पोरगा चाललाय असं म्हणतो. मी पोरगा दिसतो. नाही 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 नाही. पोरावरून आठवलंय हो, काय आठवलं पोरावर ना? दिवा पाहिजे. मग जा ना बाजारातून घ्या ना. येस. मारू नाही थांब नाही म्हणलं. दिव्यावर जोक मारता. सॉरी हो, सॉरी. वंशाला दिवा पाहिजे. अच्छा वंशाला दिवा पाहिजे. मग मी येऊ तुमच्या सोबत दिव्या लावायला. चला दोघे लावू. हा चल मग. काय पण काय बोलता तुम्ही? sorry, दिवा sorry. म्हणजे वंशाला माझ्याकडनं पाहिजे. वंशाला हा, दिवा. मी आपली गंमत केली. कळलं का? हा, दिवा तुम्हाला पाहिजे. सांगतो, हा, हा, हा. दिव्यावरून आठवलं. हा हा सगळे दिवे गेले ना हा हा. की माझा दिवा पेटतो. हा व्हॉट? काय? डोक्यातला हा हा अच्छा. डोक्यातला डोक्यातला. माझा दिवा पेटतो. हा हा मग ना मी हा 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 कोमलच्या ना हा. खोलीच्या दारापाशी जातो दारापाशी जातो. रोमॅन्टिक सीन. आणि पडदा बाजूला करतो. हा. दारापाशी जातो आणि पडदा बाजूला करतो. हे काय नवीन? हो, आमच्या दाराच्या अगोदर पडदा लागतो. तो पडदा बाजूला करतो मी. अच्छा, अच्छा, ओके, मग ओके. दार उघडतो. हा 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 दार उघडतो. कोमल शांत झोपलेली असते. रोमॅन्टिक सीन बघायला भेटतो. हळूच जवळ जातो. हा यस 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 यस. हळूच जवळ जातो. हा हा हा. कोमलच्या चेहऱ्यावरून हळूच अशी चादर काढतो. अच्छा पागल. पप्पी घेणार. फाट! ये काय आलं? थोबाडीत मारते. कोण कोमल? कोमल नाही, मग सासू नावाचा पसारा बाजूला बसलेला असतो, झोपलेला असतो. ओ नो. हे ओ नो, इनो देऊ तुला. काय चालू आहे तुझं? फॉरेनसून पोपट आणला, हा, आवडला. जाऊ दे, जाऊ. हा, ओ पसारा झोपलेला असतो माहितीये. हा मग हे काय केलं? लाईन टच करायला पण देत नाही हो. लय माझी हालत चालू आहे. हा, हा, हा. हा, तरी पण माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे. हा, इच्छाशक्ती मग मी प्रबळ. सकाळी ना ज्यावेळी उठतो ना, सकाळी हा. हा तेव्हा सासू ना हा. शेतावर गेलेली असते. बरं झालं, शेतात गेली. हा हा. हा हा. मग मी परत चान्स बघतो. माहिती कोमल कोमल चहा बनवत असते. हा मी हळूच जातो. हा हा कोमलच्या जवळ जातो. हा आता मिठी मारणार. हा तेवढ्या तेवढ्यात. सासू येते. हा?
सासू येते ना सासरा येतो घर तेवढ्यात सासरा येतो तुम्हाला माहिती आहे का ओ सकाळी सासरा रात्री सासू काहीच करायला देत नाही हो तेव्हा कसा हा, होणार ते पण यू नो डॅडी ऑल्सो बट अँड नो या आय एम अंडरस्टँड. तू इंग्लिश मारणार आहेस का नो नो. लय माझा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम बघा आधी काय तो काय आय विल मॅनेज ओके बाजूला ना हा मारा त्याला या कुत्र्याला आता सोडणार नाही मी हा कापून टाका याला काय आता कुत्र्याला मारून टाका हा मारून टाकतो ये हा. हिम्मत असेल तर ये अंगावर या तुमचा आणि ह्यांना चाव हा हा नाही नाही मी रक्षण करणार ये ना हा, ये ये येतच ना गावाला ओ काका ओ काका ओ काका गेला नाही काका, ओ, त्याला मारा. सूर्या इकडे इकडे काय होतंय? काय रे हा मला वाटतं इथं भुताटकी आहे आपण जर आत्ता गायब झालो नाही ना हा तर आपला आत्ता पत्ता गायब होईल हट. नाही आवडला मग नाही आवडला ए सूर्या हा उठ रे. घाबरे अरे उठ रे. घाबरे ए, नितीन जा भैया दूधवाला भैयाला दूध घेऊन ये जा काल मॉर्निंगला मी घेतलेला आज तुझा. याला म्हणजे आज माझी पण बारी आहे अरे यार रोज रोज यार ए भैया तू सुबह सुबह क्यों आता है बे? अरे मी काका. काका तुम्ही मुंबईला कधी आला था अरे मीच गावाला आलो रे आवाज कसला आला काय नाही कधी असंच. काय काका अरे रात्री आले काय झालं यांची आधी मध्ये बंद पडली बिचारे 1.5 तास चालत आले पण थकले होते ना मग इथंच झोपले. काका नमस्कार करतो आशीर्वाद. काकी तुला पण नमस्कार करतो राहू दे राहू दे तर राहू दे मला काय राहू दे काय अरे राहू दे मला अरे हो 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 कंबरटा मोडला तुझ्या सॉरी काका हा नितीन माझा मित्र Yes. मुंबईवरून आपली परंपरा बघायला आलाय हा नितीन हे काका आपल्या शाळेच्या स्कूलवर म्हणजे मास्तर आहेत हा यू मीन टीचर. हा टीचर वाव म्हणजे शाळेच्या बरोबर गावातली पण लपडी कळतील मला. हा म्हणजे गावातल्या बरोबर शाळेतली पण माहिती कळेल. हा माहिती तू सांग. हा तेच म्हणलं हा आणि ही काकी ती काहीच नाही करत म्हणजे बाहेर काही नाही करत घरात सगळं करते ना. गुड मॉर्निंग अंकल. नमस्कार. गुड मॉर्निंग आंटी. हा आंटी काय बोलतोय आंटी नाही तर तुला काकू म्हणतोय. हा. काकू म्हणालास का नाश्ता वगैरे आणू का तुमच्यासाठी काही येस येस आंटी 1 कप टी. हा 1 कप टी. हा. काय रे तुला मी कपटी दिसते का हा मला तुमच्यासमोर कपटी बोलला नाही नाही ओ, काकू हो, साईडला नाही हो. नाही नाही, कपटी 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 म्हणजे काय रे हा हा चहा चहा हवे चहा चहा पाहिजे का हो इकडे या मला जिम्मत आहे का मला तोंडावर कपटी बोलायची माझी पण नाही. हा काय रे टी वाल्या तुला टी आणते हा लगेच आला पटकन आला हा थांब सूर्या हा युअर आंटी डेंजर. हा आंटी पासून सावकाश हा. हा आणि मी काय म्हणतो ते आंटी लवकर तयारी करणार ना चहाची. मी तुला मदत करतो तुम्ही लवकर तयार व्हा. हा लगेच 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 Breakfast. ब्रेकफास्ट जो होतो फास्ट तो ब्रेकफास्ट नितीन हा तुझा चेहरा त्या भूतासारखा का वाटतोय रे अरे तू कुठे आहेस. आता तुझ्या बाजूला ए सूर्या हा या बाजूला बघ. तू तिथे माझ्या बाजूला कोण आहे आणि हे काय नाही जत्रेतलं सोंग फिरतोयस. चला घरात.
दत्तू मला वाटलं भूत. दत्तू म्हणजे शिवाण्णांचा मुलगा ना तो? हा शिवानांचा मुलगा. एक मिनिट हो शिवांना. अरे शिवांना म्हणजे आमच्या गावचे प्रतिष्ठित माणूस. अरे त्यांना देवीने दृष्टांत दिला. हा. मग शिवांनाने आमच्या मंदिराला सोन्याचा कलश चढवला. त्यांचा मुलगा दत्तू. हो माहितीये मला, पण तो इथे काय करतो आपल्या इथे? अरे काय झालं, काही दिवस शिवांना वारले. हा त्याचं मागे पुढे कोणी नाही. हा. ते सांभाळ मीच करतो. शिवाण्णा कसे काय वारले? ते त्याची ना फार मोठी गोष्ट आहे. मग तुम्ही आता रात्रीवर दमून आलात. हा मी तुला न्याहारी करता का तर सांगतो. हा बरोबर, नक्की सांगा सांगा. हा, मग काय- त्या दिवशी काय झालं, काय शिवांना जिल्ह्याला चालले होते. दत्तू तुला सांगतो, दत्तू दत्तू कुठे राहिला? दत्तू तर मागे मागे राहत जाऊ नकोस, आपल्या जिल्ह्याला जायचं आहे, कळलं? चल. बाबा खाऊ. खाऊ? अरे आता तर खाऊ दिलं ना तुला. आणि बघ सारखा सारखा खाऊ मागत बसू नकोस, आणि कुणी काय रस्त्यात दिलं तर घ्यायचं नाही, कळलं? चल. अरे शिवांना अरे नमस्कार करतो. शिवांना आशीर्वाद आशीर्वाद. राजेश कुठे चाललायस? अण्णा तालुक्याला गेलो होतो, मास्टर झालो ना, तिथं पत्र आणायला. म्हणजे मास्टर झालायस तू? हो अरे ना. वा वा, छान छान. अरे पण तू रुजू कुठे होतोय? अण्णा आपल्या शाळेत. आपल्या शाळेत? हा आपल्या शाळेत. हो पेढे? अरे वा, पेढे आणलेस? दे. अरे वा वा. तूही घे. नको नको, बाबाला कोणाकडे घ्यायचं नाही. अरे घे घे. अरे तू नुसता पेढा नव्हे तर त्या पेढ्याच्या गोडव्यात ह्या काकांची मेहनत आहे. घे घे तो पेढा. दोन द्या, दोन. दोन देऊ. हा घे. हा बाबा हा. मी पण शिकून शाळेत जाणार मुंबईत. हो हो जा जा. राजेश तुला सांगतो, देवीची प्रतिष्ठापना झाल्यापासून आपल्या गावात कसं एकदम भरभराटी होत चाललंय. हो अण्णा हो. मंदिरावरून आठवलं, पुरातन विभागाने मंदिराची कागदपत्र घेऊन बोलवले. का हो अण्णा? मंदिरामध्ये ताम्रपट सापडलं. तांबडपट? हो, पांडवकालीन जागा आहे ती. म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला कुठे ना कुठे खजिना असला पाहिजे. हा, तो जर खजिना आपल्याला सापडला ना तर आपल्या गावच्या विकास कामासाठी वापरता येईल. हो अण्णा, आणि आपल्या गावचा विकासही होईल. हो राजेश, आम्हाला जायला जिल्ह्याला उशीर होतोय, आम्ही निघतो आता दोघे. चालेल अण्णा, आपण संध्याकाळी भेटू. हो, हो. सावकाश जाऊन या. हो हो येतो ये अण्णा. ये. हा दत्तू सावकाश या अण्णा. हा हा हा. चल निघूया. चल. जय चंडीचे. महाराज महाराज, असं हसायला काय आलं? जो हसेल सदा त्याचं नशीब धावेल. वादा वादा. चायला आमचं नशीब तुमच्या माग शिवांना. लाला, असे काले कपडे घालून गावामध्ये हिंडत जाऊ नकोस. बंद करते हिंडणं. आता काय घालायचं आणि काय नाही हे सुद्धा तुम्ही सांगणार ना महाराज. ओ अंगावरचे कपडे काढून नांगडा फिरू काय? कसा वाटेल ते? ओ आम्ही फकीर, चालायचं तेवढं. लाला, तुझ्यावर फालतू वार्ता करायला मला वेळ नाही आहे. आम्हाला जिल्ह्यात जायचंय. चल रे. नका जाऊ, मी म्हणतो नका जाऊ. ते कागदपत्र माझ्याकडे द्या. माझ्या मायावी शक्तीने सांगतो त्या मंदिरच्या कोणत्या भागात काय आहे ते. मायावी शक्ती काय? हम्म. अरे खोटारड्या, तुझ्यामुळे या गावामध्ये त्या साधू संतांना तोंड टाकायची जागा उरली नाहीये. अरे हरामखोरा, हीच मायावी शक्ती तुला एक दिवस नाश करेल, तुझा सर्वनाश करेल. चल रे तू. शिवण्णा शिवण्णा, पोटात कळली शिवण्णा. शिवण्णा, पाणी 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 पाणी. ओ बाबा तो ढुंग्या होतो नाटक पाणी. अरे असं मोठ्या माणसाला पाणी. बोलायचं नसतं. पाण्यासारखा धर्म आहे का कुठे? दे ते पाणी. शिवण्णा पाणी पाणी. हा. अरे तू वेडा आहेस काय? अरे किती महत्वाची कागदपत्र माहिती आहेत का तुला? अरे भरती. शिवण्णा शिवण्णा. अरे बरं वाटतंय का हो तुला? हो हो, बरं वाटतंय. घ्या, केवढा उन्हाचा तडा काय. तुम्हाला पण ताण लागले असतं ना. घ्या पाणी हा. प्या, पाणी प्या. निघतो आम्ही. हा हा, या.
तो असेल सदा त्याचं नशीब दावेल बाबा हेच ते जमिनीचे कागदपत्र हे आराम करा हे पकडा रे याला हे याच्या अंगाला सडलेल्या मेलेल्या कोंबड्या बांधा काही जिवंत ठेवा हाडा मासानी याची तिडी सजवा आणि वाघ पिल्लाच्या तोंडावर ठेवा वाघ गरम गरम रक्त पिऊन तृप्त होईल जो असेल सदा त्याचा नशीब दावेल बदा 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 जिल्ह्याला गेले ते परत आलेच नाही. नाही ना. अरे काही दिवसांना समजलं की शिवानंदांवर रात्रीच्या वेळेस वाघाने हल्ला केला आणि शिवानंदची हाडं त्या वाघव्याजवळ मिळाली. काय तुम्ही फॉरेस्ट ऑफिसरला कंप्लेंट केलीत की नाही? मग दत्तू कसा? अरे वाघाच्या हल्ल्या दत्तू चक्रवाणी पळाला असावा बापरे. आणि फॉरेस्ट ऑफिसरला कंप्लेंट केली. दुसऱ्या दिवशी एका तिरडीच्या आकाराला शिवानंदची बॉडी बांधलेली मिळाली. काय मग तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केली की नाही? अरे पोलीस कंप्लेंट केली आहे, शोध चालू आहे. हा. अरे पण मी तुमची बोलत काय बसलो? अरे तिकडे गोंधळाची तयारी करायची आहे. हा, मी तिकडे जातो. हा. तुम्ही लवकर या गोंधळाला. हा आम्ही लगेच आलो. सूर्य, हा बॉडी तिरडीला बांधलेली म्हणजे आता खुनाचा कट झाला. हा तो पण एका माणसाने दुसऱ्या माणसावर केलेला कट आहे. हा. ह्याबद्दल दत्तूला नक्की माहिती असणार. हा विचारू आपण दत्तूला विचारूया. ए दत्तू ऐक ना. दत्तू ऐक ना. दत्तू ऐक ना. अरे ऐक ना. दत्तू अबा. दत्तू त्या दिवशी वडिलांबरोबर गेलेलास ना त्याबद्दल तुला काय माहिती आहे का? हा बोल. नाही माहिती? हे बघ काय माहिती तुला बोलता येत नाही ना तर मग जरा लिहून तरी दे ना. त्या असा पेनाने गिरगडव. दत्तू बोल ना काहीतरी बोल ना. सांग ना काहीतरी. लिहितोय काय? हा लिहितोय. काय लिहितोय? अबगड. अरे नाही बोलतच नाही. अरे आज बोलत ना, तुझं ऐकत पण नाही काय? माझं ऐकत नाही? आता ऐकेल बघ. हे दत्तू गावात पोरी पण आले. हे दत्तू हे म्हणायला कळलं रे? अरे मग आता करायचं काय? आता कोणाला विचारायचं? आता कोणाला थोड्याच वेळात जागराला सुरुवात होत आहे. वाडीतील सर्व ग्रामस्थ व महिला मंडळांनी जागराच्या ठिकाणी लवकरात लवकर हे तर नागडं बोल कोणाचं आहे? लवकरात लवकर त्याला कपडे घाला. असंच कसं दिसतंय? लवकरात लवकर जागराच्या ठिकाणी येण्याची कृपा करावी. धन्यवाद. चंडिका मातेचा हे माझ्या आईची या गावातील बालगोपालने तुझी पूजा मांडली नाही. होय महाराजा. ती मान्य करून घे. होय महाराजा. त्यांच्याकडून काय चूक होईल ती मान्य करून घे. होय महाराजा. आई तुझ्या गाभाऱ्यातून माझं पूजेचं ताट चोरीला गेलं नाही त्याला बघून घे. होय महाराजा. काय होय महाराजा? पाटील काय होय महाराजा? पुजारी काका तुम्हाला समजत नाही हा इथे काय चाललंय तुम्ही काय करता? तुमचे विषय कसले घेता इथे मध्ये? ओ पुजारी काका ते ताट चोरलं जा पण तुम्ही काय करत होतात? ओ ताटा चोरीला गेले ना पुजारी अशी 100 ताटा आणून देतोय. कशाला घाबरताय तुम्ही? का तू चोरलंयस? हा तू चोरलंयस का? तुम्ही कोणी चोरलंय का? नाही ना मग ज्याने चोरले त्याला शिक्षाही होणारच. मी त्याच्या नावाचा आईला जाप लावतो. बरोबर हे माझ्या आईची. तुला सांगतोय पप्पू शेठ ना काय कामाचे नाही. अरे माझी बायको भांडून माहेरी गेली त्या मला बोलले अशा 100 बायका आणून देतो तुला. 100 सोड जी भांडून माहेरी गेली ना तीच अजून आली नाही. अरे त्यावेळेला मी कामात होतो. माहितीये मोठी आता कामं हे करतोय. माझं बघून घे महाराजा. लावलात पण कौल. हो आता तो काय वाचत नाही गेला. केला ना काम बरोबर. महाराजची जय हो. जय हो जय हो जय हो. जय चंडिके. ए मास्टर एवढा कोणाला बोललो तुझी बदली करेन गडचिरोली. जास्त शांत पडते ना माझी लय ओळख आहे. बेवड्या
यायची नाही. ओ पुजारी तुम्हाला कधी सांगतो की या मंदिराला टाळ लावून घ्या. हे चोऱ्यामध्ये होणार नाही. महाराज म्हणजे मंदिरात देवीला बंद करून ठेव असं? ए मास्तर, हे चुकीचं बोलता तुम्ही. काय बाबू हो पण मी म्हणतो चोराला नेमकी चोरायचं तरी काय होतं? मी सांगतो ना, तुम्ही सांगता. माझ्या मायावी शक्तीच्या जोरावर. हा, काय सांगणार आहेस तू? काही सांगू शकतो. तुझ्या मायाला काय? हा तेच ते. तुझ्या मायाची शक्ती. हा त्या हा काय बोलला? हा बोलला माझ्या मायाची शक्ती. त्याने सगळं काही सांगणार आहे. सगळं सांगू शकतो. जर नाही सांगितलं तर 4 बापाचा. म्हणजे बघ तू सांगते ना सगळं सांगते. ठीक आहे सांग. हो पुजारी खाली या. हे काय आहे? स्प्रिंगला बरं आहे बरं आहे. हा सांगू शकतो सगळं? सांग. या पुजाऱ्यांनी धोत्राच्या आत कोणत्या कलरची लंगोट घातली? ए बेवड्या, हा मी आतल्या गोष्टी सांगत नाही त्या. आतल्या गोष्टी सांगत नाही. तू काय तुझं कर्म सांगणार आहे? हे आतमध्ये काय घालतच नाही. हे तुला कसं माहित? बघतो वाटतं तू. कधी जातो बघायला? काय फिरत असतो? बस तिकडे का बे? हा तरी मी सांगणारच. काय सांगणार? परत सांगणार? त्या मायेवी शक्तीच्या जोरावर या मंदिरात ताम्रपट आहे. ताम्रपट माहिती आहे कोणाला? ए पुजारी माहिती आहे? मग काय तुम्ही मंदिर हलवत बसता? मंदिरची घंटा. गावकर तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल? ताम्रपट ना? हा हो आजी बोलली होती एकदा. कसा आकारचा असतो तो? हा थालीच्या आकाराचा असतो. हा तोच तो. माहिती आहे? बोलली होती. हो 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 हो. तुझ्या आजीला मला भेटावले. कुठे भेटेल तुझी आजी? आजीला भेटायचंय? आजी माझी वरती जातोस. नको एवढं लवकर नको. त्या चोराला या गाभारातील ताम्रपट चोरायचा होता. महाराज आम्ही चोरलं ते काय होतं? तुझी जी थाली. या गावावर अजून बरंच काय आहे. याचा आपण शोध घेतला पाहिजे. चला घेऊया. हे जमणार नाही. नाही. अरे जे गुपित आहे ते गुपितच राहू दे. नाही तरी आम्ही जाणार. वाढ वाढल्यापासून चालू झाली परंपरा. तुम्ही मोडा निघालात. नाही तरी पण आम्ही शोधायचं सामान. हा चालणार नाही. मला हे तुमचं पटत नाही. तुम्हाला समजत नाही? मास्तर पण आपले गावातले चांगले व्यक्ती आहेत ना. हो आता जास्त बोलत ना एकेकाला गोळीच घालेल. गोळी घाला. गावकर चला कार्यक्रम सुरुवात करूया आपण. हो हो चला. ज्ञानेश्वर महाराज कार्यक्रमाला सुरुवात करा. हे चला बहुनी घ्या बहुनी घ्या. चला आई चंडिकेच्या नावानं. कोण आहेस तू? आम्ही तुझी लेकरं आई. कोण माणसं आहे? आम्ही जाऊती आई. खूप वाईट आहे. आम्ही नाही. पाटील आई तू का आलीस आई? गावात खूप वाईट होणार आहे. पाटील गावात वाईट होणार आहे. आई, काय वाईट होणार आहे? गावात चोरी होणार आहे. चोरी. हो पाटील चोरी होणार आहे. चोरी? आई कशी चोरी होणार आहे? सांग आई. कोण आहे रे? चोर. कुठे आहे ते चोर? चोर दाखव दे.
आई मी एकटाच आहे. आम्ही दोन पाहुणे इकडे अरे इकडे या. आम्ही तर बरं आहोत. या म्हणून सांगितलं ना. आम्ही बरं आहोत. हे का? पकड त्यांना. ब्लडी मॅन कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी त्या मास्तरांच्या भावाचा मुलगा सूर्या आणि हा नितीन. कुठून आलात? आय एम कमिंग फ्रॉम मुंबई. म्हणजे मुंबईवरून ठरवून आलात की काय चोरी करायचा? काय पण काय बोलतोय आपण काय बोलतो म्हणजे बरोबर आहे. काय बरोबर आहे महाराज? मी नाही महाराज, मी तर सूर्या महाराज. आय एम नॉट महाराज. तो पण नाही महाराज, तो तर नितीन महाराज मी नाही महाराज. मी महाराज नाही महाराज. मी लाला महाराज मी नाही महाराज. अरे तूच महाराज हो बोल नाही तर दिवसभर तुलाच महाराज बनत बसेल. बरं बोला महाराज. महाराज, ही लोक खोटं बोलू शकतात पण ते झाड कधी खोटं बोलत नाही. व्हॉट? झाड? यू मीन ट्रीज? यस ट्रीज टॉकिंग? जास्ती बोललास तर डोक्यात टाकून टाकी. सॉरी झाड मध्ये देव. देव यू मीन्स गॉड? गॉड मीन्स देव. देव हा ते मगाशी बोलत होता ना ते बेशुद्ध पडले बघ त्याला बघ. अरे पण ती बेशुद्ध पडली. एक्सक्यूज मी. काय ती बेशुद्ध पडले ना, मग तिला शुद्धीवर का नाही आणत? डॉक्टरांना बोलवा. त्याची काही गरज नाही. तुम्ही आलात कधी? काल रात्री. येस. काल रात्रीच माझं ताट चोरीला गेलं. बघा बघा त्या देवीने तुम्हा दोघांना स्वतःच्या पायाने चालवत इथपर्यंत घेऊन. स्वतःच्या पायाने नाही तर कसं दुसऱ्याच्या पायाने दिस इज फनी मॅन. फनी नाही का फनी मॅन? स्वतःच्या पाय नाही तसं काय रांगेत रांगेत काय बोलते हा रांगेत रांगत वर रांगत आला तसं रांगत 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 आपण तर पळूया. चल. कांतारा? तुम्ही खरोखर शिवाना असाल तर तुम्ही लक्ष द्या. लक्ष शिवाना असाल तर लक्ष द्या. साक्षी देव. साक्षी देव. साक्षी दे. हा साक्षी देव. हा का रात्री तुम्ही मंदिरात झोपला होता बरोबर ना? तेव्हा तुम्हाला जोराची सुसू लागली पण तुमच्या धोत्राची नाडी काय सुटे ना पण तुम्ही डायरेक्ट कापून टाकलं. नाडी कापून टाकली. हा नाडी कापून टाकली आणि पुढची सगळं आवरून घेतलं तुम्ही घरी गेला. त्यात धोतात घेऊन तुमच्या बायकोने तुम्हाला आता पुढचं हे शब्द काय सांगू नका. नाही ना, तुम्ही शिवाना. खरोखर शिवाना हे खरोखर शिवाना हे शिवाना शिवाना त्या मंदिराच्या आतमध्ये काय ठेवलंय रे? काय ठेवलंय? काय ठेवलंय? काय ठेवलंय? काय टीव्ही तांबडं पडाय. गावातला शेवडे पोट पण सांगेल मंदिरात तांबडपट आहे. फसवतोय. हा कसा बसवेल? हा तर रात्र चालेल ना मधून. हो हे खरोखर शिवाना आहेत. शिवाना शिवाना माफ करा. शिवाना माफ करा. शिवाना माफ. आम्ही चुकलो. शिवाना माफ करा. आता चुकी होणार आहे. हा कोणती? तो अजून गावात आहे? हीच मोठी चुकी आहे. अरे लाला तुझं आणि अण्णांचं जिवंतपणे पटायचं नाही आणि आता पण पटत नाही. हे खरोखर शिवानाच आहेत. सूर्या शिवाना आहेत. शिवाना यांची परीक्षा घेतलीच पाहिजे. परीक्षा मला रिक्षा काढून पकडायला पाहिजे.
एक्झाम ती कसली जर तू खरंच शिवाना असशील तुला खोकला लागणार नाही पण तू शिवाना नसशील आणि सूर्य असशील तर तुला खोकला लागेल सूर्य खोकला नाही पाजायचं नाही माणूस पटकन वरती जातो गोमूत्र पवित्र तुला पवित्रच करतो मला सांग शिवांना कशी करतात तुला चालवणार तुझे पाय भाजले तर तू सूर्य आहे आणि पाय नाही भाजले तर तू शिवान नाही अरे शिवांना आगीला घाबरायचे बरोबर आहे जमिनीचं कागद करायचं करताना काय तसा होतात लोक तुमच्याबद्दल काय काय बोलतात माहितीये शिव्या घालतायत तुमच्या आईची शपथ घेऊन सांगतो लय घाण घाण शिव्या घालताय गाढव कुत्रा भरपूर काय शिव्या घालतात बोलतायत ना पप्पू शेठच्या समोर कोणाची बोलायची हिंमत नाही 35 एकर जमिनीचा मालिक आहे 3 बैलगाड्या आहेत माचीच जरे कांदा लावून आग लावून टाक काय ते लाला महाराज कुठे गेले त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल सांगितलेलं कामाचं काय झालं अगदी फक्त हे घ्या गावातील बाकीच्या लोकांनी सईने अंका करून हे कागदपत्र दिले 7 बाऱ्या सकट वा वा पप्पू सेठ शोधा शोधा ते मंदिर जागा कोणाच्या मध्ये शोधा मंदिराला काय 7 बाऱ्याचा काय संबंध पप्पू सेठ ही मंदिराची जमीन आपला बदा पैसा देणार आहे हो लाला महाराज आपण हे गावातली जमीन आपण स्वस्त भावामध्ये घेतो त्याच जमिनीचा चांगला भाव येण्यासाठी आमदार खासदार आणि श्रीमंत लोकांना विकतो इथपर्यंत ठीक आहे पण मंदिराचा 7 बारा म्हणजे वाघाचे पंजे पप्पू शेठ तुम्ही पप्पूच राहणार तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही श्रीमंत होण्यासाठी खूप मोठा विचार केला पाहिजे का नाही 7 बारा कोणाच्यावर समजलं ना की ती जमीन आपण विकत घ्यायची ही जमीन आपल्या नावावर झाली की ते मंदिर आपल्या ताब्यात येईल एकदा का ते मंदिर आपल्या ताब्यात आलं ना की त्या मूर्ती सकट ते मंदिरात उद्ध्वस्त करायचं लोकांसाठी मंदिर नसून जीव की प्राण आहे हो पप्पू शेठ लोक विरोध करणारच पण कायद्याने त्या जमिनीचे खरे मालक आणि खरी कागदपत्र आपल्याकडे असल्यावर कोणी काही करू शकणार नाही लाला महाराज अनर्थ होईल अनर्थ मंदिर नसल्यावर अहो देवीचा कोप होईल कोप होईल आणि कशासाठी तुम्हाला करतो माहिती आहे का हे कशासाठी करतोय आपल्याकडे ताम्रपट आहे हा ताम्रपटच आपल्या खजिन्याची माहिती सांगतो म्हणून सांगतो शोधा ते मंदिर कोणाचं नाव ते शोधा 7 बारा शिवांनाचं नाव आहे आणि वारस हक्क म्हणून दत्तूची नाव आहे दत्तू कुठे आहे दत्तूला आणला ना आम्ही काय खोला खोला बोलतो पकडा तारंगुरा पकडा
हाडी मोकळी करतोय हाडा मोकळी करतोय. त्याला महाराज माफ करा, मी आहे ना इथे काही ते ऐकलं ते कोणालाच सांगणार नाही. वाटल्यास तुम्हाला मी मदत करेल खजिना शोधण्यात. हा खरंच फक्त आहे ना त्यातला अर्धा खजिना तेवढा मला द्या. पैसा बोलतोय. पण तुझ्या विश्वास ठेवायचा कसा, मी विश्वास ठेवायचा कसा? कसा ठेवायचं माहितीये काय? आता दत्तू माझा काकाचा मुलगा ना. हा तो त्याला सही पाहिजे ना. ऐकलं तर ठीक, नाही तर खुलच करतो. फोन नको, तेवढा विश्वास ठेवायला हरकत नाही. मग बसला विश्वास. बरं वाटलं. मग आता खजिना द्याल ना मला? सूर्या, तू जर आमचं काम केलंस ना तर तुला भरपूर पैसा मिळेल. पैसा मिळेल? पैसा नंतर द्या. तो फक्त ताम्रपट कसा असतो तो सांगा फक्त. ते दाखवा ना मला. कुठला ताम्रपट? नाही तुमच्याकडे? दाखवा. अरे वा, मस्त ताम्रपट आहे. ताम्रपटाचा नकाशा पण आहे. नकाशा काय सांगतोय? पुढे जा, मागे जा, परत मागे जा, डावीकडे वळा, उजवीकडे वळा, तुम्ही मागे बघा, आम्ही पळा. नमस्कार पाटील, नमस्कार. सूर्याने चोरी केली ती पहिली बघा. सूर्याने चोरी? हे कशी शक्य आहे? काय शक्य नाही? आपण जे ताम्रपट शोधतोय ना, तो सूर्या घेऊन पळून गेलाय मुंबईला. सूर्या चोरी करू शक्यच नाही. कुठे आहे सूर्या? सांगा मला. सूर्या कुठे आहे ते सांगा मला. पोराने डुकर मारला. 4 वडीचा डुकर आहे. ये कापू ये. इथे ठेव त्या डुकराला. साथीदार आहे अरे काय केलं काय तुम्ही? माहित नाही. हे बोलतात चोरी केली म्हणून मारतायत. आम्ही नाही चोरी केली. प्लीज मला वाचवा. सूर्या कुठं आहे? शिक्षा झाली पाहिजे. मास्तर कुठे आहे सूर्या? सूर्या कुठे आहे? नाही, मला नाही माहित. माहित नाही? तो तांबरट पळून घेऊन गेलाय. ताम्रपट कुठे आहे? बोला त्याला. बरोबर आहे. हो नाही. कशाला खोटं सांगेल? यांना शिक्षा झाली पाहिजे. थांबा. उद्या देवीच्या जागराचा शेवटचा दिवस आहे. ही बातमी आजूबाजूच्या गावात काही कळता कामा नये. त्यामुळे आपल्या गावाची इज्जत जाईल. उद्याचा दिवस जाऊ द्या, मग त्यांना काय शिक्षा करायची ते करूया. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सूर्या कुठे आहे? सूर्या कुठे आहे? सूर्या कुठे आहे? लक्ष ठेवा त्याच्याकडे. देव मीन्स गॉड. ही इज टॉकिंग. हो पुजारी. राहू दे. काय डान्स केला? चोरी काय? मुंबईला जायचं आहे. गाडी पकडायची आहे. कुठली गाडी आहे? जाऊ नकोसा कुठे? थांब जरा. कुठे? तुमचं काय? तुमच्या बरोबर. इथं पारा कोण देणार? कोण? हे पकडा ही बंदूक आणि सूर्या डिस्टन्सने गोळी घाला त्याला. कळलं का? थंडी वाऱ्याचे दिवस आहेत. कुठे काय? ए त्याला मारता का? त्याला मारता का? नाही सांगतोय रे बाबा. नाही मी तुझी बाजू घेणार. चुप. तू चुप. त्याला शांतपणे विचारा ना. असे विचारता तुम्ही? विचार. हे डॉगी. ए पॅरोट. हे डॉगी. ए पॅरोट. काय झालं बाबा? काय झालं? डॉगी प्लीज हेल्प मी. मला मुंबईला जावं. तू चोर नाही, तू भिकार चोर आहे. म्हणजे भिकारीवाला चोर. कळलं का? काय चालू आहे तुझं बाबा? काय केलं? चोरी केली? चोरी करतो? हे करतो? झालं? थांबायचंय तुला? थांब आमच्या सोबत रात्रभर. नाही, तू दिवा लावायचा आहे ना. तुझा पेटव. चल तुला सोडून येतो. तो लावून येतो. हा चल. पॅरोट चांगला येतो मी. हा चल. कोणाला येऊ? हे बाबा तुझे हात जोडतो. थंडी वाऱ्याचे दिवस कुठे पळू नको. हो मास्तर, तुम्ही समजूतदार आहात ना. गावाच्या बाहेर जाऊ नका. तुमच्या पाया पडतो. जरा झोपू द्या मला. हा चल आपण झोपूया. तू तुझं झोप, मी माझं झोपतो. बरं ठीक आहे.
प्लीज हेल्प मी. भरपूर मारला होता. मी नाही मारला, मला नाही माहिती. सूर्या मला नाही माहिती. सूर्या माझा मित्र पण नाही. सूर्या सूर्या सूर्या, अरे सूर्य तू होतास कुठे? अरे हे असं लोकांनी खूप मला मारलं रे. अरे सूर्य मला वाचव, मला वाचायचं. तू मुंबईच्या गाडीला बसव. अरे सूर्या तू आताच्या निघून जा ना. तू काय केलंस काय? मी काय नाही केलं. सूर्या तू खरंच चोरी केलेस? ए नाही रे, तू गप रे, तू सांगतो तुला. सूर्या त्या लाला महाराज अख्ख्या गावाला भडकवलंय. तुला मारून टाकेल. तू आताच्या नितीनला घेऊन निघ. मला काय, त्यांनी शिवाण्णांना पण मारलंय. हा, आता तू दत्तूला मारायला निघालाय. आता मी जर मुंबईला गेलो ना तर तुम्हाला पण संपवेल. अरे माझं काय करायचं ते करू दे. तुम्ही आताच्या निघा मुंबईत. नाही काका, बघा त्या लाल नावाच्या अजगराला आहे ना वेळीच ठेचलं पाहिजे, नाही तर अख्ख्या गावाला ना गिळून टाकेल. माहिती तुम्हाला? पण आपण कसं ठेचणार? असं घ्यायचं, असं नारडा घ्यायचा आणि ते ठेचायचं. हा तू पाठी शेपटी धरायची, तू इकडे ठेचायचं. एवढं सोपं? हा तुम्ही मध्ये घ्यायचा, असं ठेचायचं. हा असली मीटिंग चालले. ते अजगराला ठेचतोय, तू पण ये. तू कुठे शेशील? तू कोण? मी सूर्या. चंडिका मातेचा हे माझ्या आईची या गावातील बालगोपालांनी तुझी पूजा मांडलेली आहे. होय महाराजा. आज गोंधळाचा शेवटचा दिवस आहे. होय महाराजा. त्यांनी पूजा मांडली ते मान्य करून घे. होय महाराजा. त्याच्याकडून काय चूक वाक झाली ते मान्य करून घे. होय महाराजा. चला, चला, प्रसाद चला. वाटूया. गावकरी मी आज असा निर्णय घेतलाय. काय बोलताय? देवीचं जे मंदिर आहे त्याचा दरवाजा आहे ना, हा त्याला आपण कुलूप लावून घ्यायचं. हा अगदी बरोबर 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 ना? हा, बरोबर. बरं केलं ना. म्हणजे म्हणायला नको माझं ताट गेलं, माझी वाटी गेली, माझी घंटा गेली म्हणून हा. हो, तुम्ही मला बोलताय काय बोलायचं ते स्पष्ट बोला. हा. तुम्हाला बोललो. आता बोलताय ना तुम्ही. आता तुम्ही बोलताय ना. आता तुम्ही असं कसं बोलता? शांत बसा. ए तू शांत बस. ए चांगलं चालू ए, आहे. ए तू घबरे बस. मध्ये मध्ये बोलतोय. हा? अरे काय झालं काय? तुमचा बाप पळाला? आधीच पळाले. सूर्य पळाला. सूर्य पळाला? सूर्य पळाला. अरे त्याला गोळी घातलीस का नाही? हा? गोळी घातली. चुकता का होईना 100% लागली असेल. अरे वा मला वाटतं गोळी नसेल लागली. आसपास बोलायचं होतं. हे काम तुम्हाला परत होत नाही. ते आपलं तांबरपड घेतलं का? काय बोलतात ते घेऊन पण पाहायला. लाला तांबरेपण आपलं तुमचं एकट्याचं नाहीच आहे, संपूर्ण गावाचं आहे. तेच म्हणतोय मी. आपल्या सर्वांचा तांबरपड घेतलंस का तू? हा. तो पण घेऊन पळाला. काय? काय काय? कामाची नाही करत तुम्ही. ओ, लाला महाराज, ओ नुकसान पूर्ण गावाची होणार आहे ना. तुम्ही कशाला गरम होताय? तुम्ही जरा सबुरीने घ्या ना. हो ते सर्व राहू द्या. हा. गोंधळा उशीर होतोय. बरोबर. ज्ञानेश्वर महाराज कुठे गेले? अरे हो अरे हो, ते सांगायचं राहूनच गेलं. काय? ज्ञानेश्वर महाराज अर्ध्यास भेटले होते. हा. 2-3 कामं काय ते आहेत ती आटपली की येतो म्हणाले. लवकर सांगताय. हे पण बरोबर आहे. पण आपण लोकांना गोंधळाची वेळ दिलेली आहे. आता लोक यायला लागतील. पण बरोबर आहे. एकटंच बोललं, बाकीचे काय नाही बोलले. त्याला म्हणजे दाढी निघाली वाटतं, ओळखली की काय? हा काय नाही मी माझं स्वागत करतोय. एवढं तुम्ही मला ओळखलात? नाही. तुम्ही मला ओळखले? नाही.
तुम्ही मला ओळखली हो? तू असशील झाटली म्हणून. वासा बरोबर पण राहून दे, ह्याला न विचारलं बरं. अरे तुम्ही दोघांनी तर मला ओळखलंच नसेल. ओळखलं. हो तुम्ही तेल ते रे काय ते असे करतात ते. असं नाही बघ असं हा. डोंबारी नाही असे वाजवत ते गोंधळी. अरे हा मी गोंधळी आहे ना. मला चंडिका देवीचा गोंधी महाराज मी काय बोलतो ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते काय काय? हे गोंधळाच्या आधीचे विधी करण्यासाठी माणूस पाठवतो ते तुम्हीच का असे म्हणाले होते. मी मला आई आंबेबाईचा महाराज मी नाही महाराज. महाराज मी नाही महाराज. मी सूर्य. मी सुप्रसिद्ध महाराज. मीच महाराज. हे काय माझ्या अंगाला हात लावला. काय लावला तुम्हाला? हा मला मला म्हणजे बाटवली. मला बाधा झाली. हा मला बाधा झाली. आता त्यातून सुटका होण्यासाठी गोमूत्र आणा. गोमूत्र शिंपडा नाही याला गोमूत्र पाजा. लाला महाराज गोमूत्र पित नाही. मग मी कोणाच्या बापाला भीत नाही. मी चाललो. सुरुवात करा. सुरुवात करायची. पण कशी सुरुवात करायची? म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात करायला लागेल ना. इकडे रे इकडे लवकर ये ना. कशी सुरुवात करतात रे? नाही माहिती. तू काय फुकट पैसे घ्यायला आलाय? हे घे घेऊन जा. हे तरी वाजव नीट. हा मला कळलंय कशी सुरुवात करतात ती. हा चला सगळ्यांनी ड्युट्या काढा. लगेच ड्युट्या पेटवा लगेच. कौल नाही लावायचा. आता कुठं आणू कौल लावायचं? कौल लावायचं ना. तेव्हा लावायचं असं. त्याला विसरलंच होतो. कसं लावतात कौल? तू नक्की गोंधीच आहेस ना रे? संशय वृत्ती. संशय वृत्ती. हा संशय वृत्ती. जर ह्याची बायको जर रुसली तर म्हणेल काय ग तू माझीच बायको आहेस ना. ए बायको मध्ये कशाला बोलतोय? महाराज भडकले. मी सगळं आठवलेलं मी विसरलो. आता मी चाललो. चला येतो. उशीर झाला. बाजूच्या गावात विधी होत्या त्या आठवून आलो. बरं मी माझ्या विधीला सुरुवात करतो. तोपर्यंत तुम्ही ड्युट्या पेटून घ्या. सगळं काही व्यवस्थित होईल ना? अगदी व्यवस्थित होईल. अगदी ठरल्याप्रमाणे. आई चंडिका देवी आपल्या पाठीशी आहे. मला चंडिका देवीचा देवाईच्या नावानं. ज्ञानेश्वर महाराज गोंधळ वाक्य मस्त झाला. आता गोंधळ एकदम चांगला झालाय. आता पण अगदी चांगली व्हायला पाहिजे. ती एकदम सत्य घटनावर असली तर अगदी उत्तम. बसून घ्या सर. गोष्ट ही सत्य घटनेवर असेल. आजच्या कलियुगातली तुमच्या आवडीतली असेल. अगदी बरोबर. महत्वाचं काय माहिती तुम्हाला? गोष्ट ही आपल्या गावातली असेल. चालेल का सर्वांना? आता ही गोष्ट मी न सांगता आमचे हे नवे महाराज सांगतात. बोला आपल्या मातेचा. चंडिका मातेचा. अरे जी जी राजी जी जी राजी. तर ही गोष्ट आहे आपल्या कोकणातील. कोकण म्हणजे साधू संतांची शूरवीरांची भूमी. या भूमीमध्ये आपलं हे गाव आणि या गावामध्ये चंडिकेचं मंदिर. चंडिकेची स्थापना ही पांडव काळातली. पण त्यावरती कळस चढवला शिवा अण्णाजीनं.
म्हणजे कोण? तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस, म्हणजे गावच्या विकासासाठी धडपडणारा सामान्य माणूस. पण त्या सामान्य माणसाचा एके दिवशी एका हैवानाने खून हो केला. जी जी रे जी, जी जी रे जी. हा, खून केला. बरोबर ऐकलं तुम्ही. आता पुढची गोष्ट नीट कान देऊन तरी ऐका. हा, तर एके दिवशी शिवाण्णा मंदिराच्या गाभारात ताम्रपट हो सापडलं. जी जी रे जी, जी जी रे जी. ताम्रपटावर नकाश होता खजिना मार्गाचा. जी जी रे जी, जी जी. त्या खजिन्याचा उपयोग आपल्या गावच्या विकासासाठी व्हावा म्हणून, तो मार्ग नीट कळावा म्हणून आपले शिवाना निघाले जिल्ह्याला पुरातन विभागाकडे. पण ह्याची माहिती लागली त्या कुणी हैवानाला. जी जी रे जी, जी जी रे जी. तो खजिना पूर्णपणे आपल्या ताब्यात यावा म्हणून त्या कुणी हैवानाने शिवानाला मध्येच गाठलं आणि त्यांचा खून केला. हा, तो तुमच्या आपल्यातला ते तो. हा, तो म्हणजे हा लाला. काय लाला 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 लाला, काय लाला लाला काय? अरे हा कोणता महाराज सांगतोय तुम्ही ऐकताय? अरे आपलं इज्जत आहे का नाही? काय आपलं इज्जत आहे का नाही? हा करताय. ए महाराज, मी खून केला म्हणतोस ना? हो. तुझ्याकडे काय पुरावा आहे रे? पुरावा सांगतो. पुरावा काय तुझ्याकडे? पुरावा ओ या हो, पुरावा द्यायला. माझ्याकडे आहे. हा, मी कोण? मी शिवशंकर फॉरेस्ट ऑफिसर. पुरावा पाहिजे तुला? पुरावा मी देतो. लाला, तुझ्या आता 4 अंगठे असतात, तर ती चौथी कुठे आहे? हा, ती बहुतेक हरवली आहे. खूप दिवस झाले सापडलीच नाही. बहुतेक चोरीला गेली असावी. चोरीला गेली? हा हा, हरवली? हो का? ही कुणाची? घे. ही माझी नाही. बोटात घालून तर बघा. बोला आला महाराज तुमचीच आहे. ही काय बरोबर जाते. हो तुमचीच आहे. हो साहेब यांचीच आहे. हो यांचीच आहे. कुठे सापडली? वाघ बिळावरती. हो, शिवानंदच्या बॉडी जवळ. त्याच्या आजूबाजूला आता ठसे सुद्धा होते. कोणाचे होते ते? या लालाचे. हो, याच्यावर सिद्ध होत आहे या लालानेच खून केला शिवानाचा. हे सगळं खोटं आहे. खोटं आहे? हे तुम्हाला कोणी सांगितलं? सूर्याने. तो पळाला. हा, सूर्या कधीच पळून गेलाय. मनका काला सूर्य पळाला इथेच आहे. हा, मीच आहे. तू ताम्रपटाची सगळं केलंस ना? अरे शिवाणानं मारलंस ना मारलंस, ते दत्तूला पण मारायला निघालं होतं. तुझी सगळी कारणामे एकदम पोलिसांना सांगितलेत मी. आता तरी गुन्हा कबूल कर. कबूल कर. ए लाला, अरे आम्ही पण जमिनी हडपल्या लोकांचं लुबाडल्या लोकांना, आपण कधी कुणाचा खून केला नाही रे. खुने आहेस. ए पप्पू सेठ, भादा पैसे घेत तेव्हा बोलला नाही. अरे तुम तो त्या पैशावर. पप्पू सेठ, काय मला जगायचंय. पप्पू सेठ, ही जमीन घ्या. जमीन? मला वाचवा. अरे, पप्पू सेठ, वाचवा. जमीन? काय केलं ते? विश्वास ठेवला का? नंतर आता आठवतंय. पैसा देतो. शिवानंदचा खून केलास काय तू? कर, पुजारी. पुजारी, मला वाचवा. मला जगायचंय. मास्तर, जगायचंय तुला? जगायचंय मला. शिवानंद सारखा चांगल्या माणसाचा खून केला. लाला तुला शिक्षण झालीच पाहिजे. त्याला शिक्षा मीच देतो. चल. घेऊन जा त्याला. जाऊन जा. अरे का? एक्सक्यूज मी. मला कोण मुंबईच्या गाडीला मी सोडतो. ती एसटी नको, ती बंद पडते. दुसरी एसटी घे. दुसरी एसटी. मी काय म्हणतो, काय?
मी ऐकलं होतं कोकणात भैयानं मारतात रे इंग्लिश बोललो पण मारतात तू इंग्लिश मार मग नाही मारणार हा मग नाही मारणार. देवीच्या कृपेने गावावरचं संकट दूर झालं आणि आज हा जागराचा शेवटचा दिवस मग संबळी वाजलीच पाहिजे. समोर वाजणार आणि मी खोटा बुवा पडलो. यांचा कसा बसलाय माझा पण कसा बसलाय. तर आता खऱ्या बुवांना इथे बोलवण्याची गरज पडली. आता मी विनंती करतो नमन कलेचे नमन सम्राट अशोकजी दुदम यांनी रंगमंचावर यावे. मी काय म्हणतो हे नाही ना मला मारणार. नाही तू ये. हो चला या नमस्कार साहेब. साहेब तुमच्या एक गोड आवाजात एक गाणं म्हणतो दे. माईक लावलं का होते. हा लावलंय ऐका रे माईक. माझा माईक मिळतो मानव जन्म एकदा एकच ईश्वर असे सर्वथा अज्ञानाचा सारून पडदा अज्ञानाचा सारून पडदा ये सन्मार्गावरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे